हॅलो एव्हरीवन. हे आपल्या इंटरव्ह्यू सिरीजचं 9th लेक्चर. आता याच्यानंतर आपण फक्त एक लास्ट लेक्चर घेऊयात आणि आपल्या बॅचला संपवूयात. बिकॉज प्रॉब्लेम या बॅचमध्ये असं झाला आहे की टाईम खूप लिमिटेड मिळाला आणि अजून कंटेंट माझ्याकडे भरपूर बाकी आहे, पण ते कंटेंट मी त्यात तुम्हाला डिलिव्हर नाही करू शकणार. याचं रिझन असं आहे की आपल्याकडे टाईम नाही आहे आणि परवा दिवसपासून म्हणजेच 28 तारखेपासून तुमचे इंटरव्ह्यू जे आहेत ते चालू होत आहेत. तर त्या कारणानं आपल्याकडे तेवढा टाईम नाही आणि जेवढं काही कंटेंट माझ्याकडे आहे ते प्रिपेअर करायला पण मला टाईम नाही. म्हणजे ते PPTमध्ये टाकायला किंवा PPT तयार करायला पण मला तेवढा वेळ नाही. सोबत तुमचे मॉक इंटरव्ह्यू असतील, अजून तुमचे या गोष्टीसोबत म्हणजे हे लेक्चर बघण्यासोबत तुम्हाला अजून तुमचे मॉक अटेंड करायचे, सोबत तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे, आणि जे बाहेरच्या स्टेटमधून त्यांनी अप्लाय केलं त्यांना ट्रॅव्हलिंग पण असेल. त्यामुळं आपण ही लेक्चरची सिरीज जी आहे ती कंप्लीट करूयात. उद्या एक फायनल लेक्चर असेल, म्हणजे आज मी 2 लेक्चर रेकॉर्ड करेल. एक आता सकाळी हे जे आहे 11 वाजता तुम्हाला भेटून जाईल, आणि एक लेक्चर राहील आपलं ते मॉनिटरी पॉलिसी कमिटीचं. तर ते मी ते एक संध्याकाळपर्यंत पॉसिबल झालं तर संध्याकाळी किंवा मग उद्या सकाळी रेकॉर्ड करून टाकून देईल. आपली लेक्चर सिरीज जी काय आहे जवळपास 10 लेक्चर घेतले आपण. 10 लेक्चरमध्ये ऑलमोस्ट भरपूर सारा 90% 85% पोर्शन मी कंप्लीट करून दिला आहे. तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये काय विचारतात, रिसेंट ट्रेंड्स काय आहेत इंटरव्ह्यूमध्ये सध्या क्वेश्चन कशा प्रकारे विचारत आहेत ते सर्व क्वेश्चन याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त आता भरपूर सारं कंटेंट अजून माझ्याकडे आहे जे इंटरव्ह्यूमध्ये विचारतात, पण मी तुम्हाला प्रोव्हाइड नाही करू शकणार. याचं रिझन हे आहे की आपल्याकडे टाईम लिमिटेड आहे. पण हेच कंटेंट जे रिमेनिंग कंटेंट राहिलं माझ्याकडे अजून भरपूर सारं कंटेंट आहे जे की मी स्किप केलं होतं, जे की RRBच्याच पर्स्पेक्टिव्हनं तेवढं इम्पॉर्टंट नाही. RRB RRB PO किंवा RRB SOच्या जो काही इंटरव्ह्यू आहे त्याच्या पर्स्पेक्टिव्हनं, जे की IBPS PO IBPS AFO आणि SBI PO याच्या पर्स्पेक्टिव्हनं महत्त्वाचं आहे. तर ते आपण जेव्हा मी नंतर जेव्हा हे PO AFO वगैरे यांची जेव्हा इंटरव्ह्यू राहतील नेक्स्ट टाईम, तेव्हा मी ती बॅच परत लॉन्च करेल, एक बॅच. त्या बॅचमध्ये सर्व काही एक कंटेंट ॲड करेल, जेणेकरून अशी कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच तयार करून देईल की आता ही बॅच तर कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे, पण याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला, टाईमची लिमिटेशन लागली, आपल्याकडे इंटरव्ह्यू चालू होत आहेत जवळपास, तर त्यामुळं आपण ॲडजस्ट करायला थोडासा प्रॉब्लेम झाला. पण नेक्स्ट बॅचमध्ये आपण ती सर्व गोष्टी प्रॉपर वेनं करणार आहोत. ओके, तर बघूयात आता आपण आपल्या इंटरव्ह्यूच्या हे आहे 9 सेशनला सुरुवात करूयात. तर पहिलाच टॉपिक आहे बघा आजचा, बँकिंग अमेंडमेंट ॲक्ट 2025. म्हणजे जे काही आता अमेंडमेंट झालं बँकिंगमध्ये, बँकिंगचे काही जे बँकिंगचा ॲक्ट आहे त्याच्यामध्ये जे काही अमेंडमेंट झालं 2025चा, त्याच्यामध्ये आपण बघूयात काय काय अमेंडमेंट झाले आहेत. तर बघा हे क्वेश्चन तुम्हाला नॉर्मली आता विचारणार इंटरव्ह्यूमध्ये, कारण की हा हायलायटेड आहे, आता न्यूजमध्ये आहे, रिसेंट करंट अफेअरचा पोर्शन आहे, तर हे जनरली तुम्हाला विचारतात. आणि लक्षात ठेवा, करंट अफेअरमध्ये ज्या काही न्यूज असतील हायलायटेड न्यूज ॲटलिस्ट त्या न्यूज रीड करून जा, त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. ओके, बघा फर्स्ट हे काय म्हणते, मॉडर्नाइज नॉमिनेशन फ्रेमवर्क. यांनी काय केलं, नॉमिनेशनची काही फ्रेमवर्क आहे याच्यामध्ये, या बिलमध्ये, या ॲक्टमध्ये काय केलं, त्यांना थोडंसं चेंज केलं, मॉडिफाय केलं. सर ते कसं, तर बघा समजा एखादा अज्यूम करा की एखादा अकाउंट होल्डर आहे, एक अकाउंट होल्डर आहे, त्याचं अकाउंट जे आहे ते आहे SBIमध्ये, अकाउंट आहे SBIमध्ये. त्यानं काय केलं, अकाउंट होल्डर आहे, त्याचं अकाउंट आहे SBIमध्ये सेव्हिंग अकाउंट. त्याने काय केलं, पहिले काय होतं, नॉर्मली याच्यामध्ये आपल्याला दोन नॉमिनी ऑल होते. किती? 2 नॉमिनी ऑल होते. आता यांनी काय केलं, याच्यामध्ये चेंजेस केले. काय केले चेंजेस, तर या अकाउंटमध्ये आता तुम्ही 4 नॉमिनी ॲड करू शकता. किती? 4 नॉमिनी ॲड करू शकता एका अकाउंटमध्ये, सिंगल अकाउंटमध्ये तुम्ही आता सध्या करंटली 4 नॉमिनी ॲड करू शकता. तर आता याच्यामध्ये चेंजेस काय केले, नॉमिनी ठीक आहे, एका अकाउंटमध्ये आपण 4 नॉमिनी ॲड करतो, म्हणजे हे चेंजेस झाले, 2 वरून 4 केले. आता याच्या व्यतिरिक्त यांनी काय केलं की 2 कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये, एक आहे सक्सेसिव्ह नॉमिनेशन आणि एक आहे दुसरा आहे सायमल्टेनियस नॉमिनेशन. असे 2 प्रकारचे याच्यामध्ये हे ॲड केलेले आहेत, त्यांनी फ्रेमवर्क ॲड केलेले आहेत. काय आहे, एक आहे सक्सेसिव्ह, 2 कन्सेप्ट, सक्सेसिव्ह नॉमिनेशन, आणि एक आहे सायमल्टेनियस. आता सक्सेसिव्ह नॉमिनेशनमध्ये समजा अकाउंट होल्डर आहे SBIमध्ये, त्याचा अकाउंट आहे सेव्हिंग अकाउंटमध्ये. त्याने काय केलं, फर्स्ट प्रेफरन्स दिला. समजा एखादा मेल आहे, त्याचं हे अकाउंट आहे, त्यांनी काय केलं, त्याच्या वाईफला फर्स्ट प्रेफरन्स दिला सक्सेसिव्हमध्ये, आणि त्याच्या वाईफच्या नावावर लिहिलं की बाबा जो म्हणजे सक्सेसिव्ह आहे ना, सक्सेसिव्ह समजा हे सक्सेसिव्ह आहे, बरोबर आहे, सक्सेसिव्ह आहे. तर सक्सेसिव्हमध्ये त्यांनी लिहिलं फर्स्ट प्रेफरन्स दिला वाईफला, सेकंड दिला त्यांच्या आईला,
आईला, थर्ड दिला वडिलाला, फोर्थ दिला मुलाला, 5 दिला 5 आपण ॲडच नाही करू शकत ना, 4 दिला मुलाला, किंवा असं वेगवेगळं समजा पहिला प्रेफरन्स दिला वाईफला, दुसरा दिला मुलाला, तिसरा दिला मुलीला, अशा प्रकारे, आणि चौथा दिला आईला. अशा प्रकारे त्याने काय केलं, सक्सेसिव्ह नॉमिनेशन केलं. म्हणजे समजा इन केस या व्यक्तीची डेथ झाली, काय या व्यक्तीची डेथ झाली, अकाउंट होल्डरची डेथ झाली, तर त्याचा सर्व पैसा कोणाला भेटेल, सर्व पैसा भेटेल पहिल्या नॉमिनीला. कुठला, फर्स्ट नॉमिनी जो असेल तो त्याला. समजा इन केस या नॉमिनीची पण डेथ झाली तर दुसऱ्या नॉमिनीला, इन केस या दुसऱ्या नॉमिनीची डेथ झाली तर तिसऱ्या नॉमिनीला, आणि तिसऱ्याची जरी डेथ झाली तर चौथ्या नॉमिनीला. अशा प्रकारे सक्सेसिव्ह नॉमिनेशन हे आता इथून समोर वर्क करेल. ओके सर, आता हे सायमल्टेनियस नॉमिनेशन म्हणजे काय मग, तर सायमल्टेनियस नॉमिनेशनमध्ये समजा हे 4 नॉमिनी आहेत, समजा हे 4 नॉमिनी आहेत, तर हा पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. तर ते अकाउंट होल्डरच्या वर डिपेंड आहे, अकाउंट होल्डरवर डिपेंड आहे की अकाउंट होल्डरनं समजा टाकलं, फर्स्ट जो काही नॉमिनी आहे त्याला मी 30% देणार, सेकंड जो काय तो त्याला 25% देणार, फोर्थ जो काय आहे त्याला मी 20% देणार, आणि शेवटचा जो काय आहे त्याला पण मी 25% देणार. आता यांनी काय केलं, हे अलोकेट करून दिलं की याचा शेअर टाकून दिला. समजा त्याच्या अकाउंट होल्डरनं काय केलं, त्याच्यामध्ये त्यांनी पर्सेंटेज शेअर टाकून दिला की जर का समजा अकाउंट होल्डरची जे झाली तर त्यांना अशा प्रकारचे पैसे यांना ना या नॉमिनीला इतके पर्सेंटेज भेटून जाईल. पहिल्याला 30%, दुसऱ्याला 25%, तिसऱ्याला 20% आणि चौथ्याला 25%. तर हे अशा प्रकारे हे सायमल्टेनियस नॉमिनेशन आहे. असे 2 प्रकारचे कन्सेप्ट आहे याच्यामध्ये, एक सक्सेसिव्ह नॉमिनेशन आणि दुसरा आहे सायमल्टेनियस नॉमिनेशन. तर हे याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट आहे बघा, एक आहे सक्सेसिव्ह, सायमल्टेनियस. हां, आणि हे जे सायमल्टेनियस नॉमिनेशन आहे, हे जे सायमल्टेनियस नॉमिनेशन आहे, सायमल्टेनियस नॉमिनेशन जे आहे ते लागू होत नाही लॉकर फॅसिलिटीला. काय, लॉकर फॅसिलिटीच्या केसमध्ये हे सायमल्टेनियस नॉमिनेशन लागू होत नाही. सर कसं काय, का बरं, का रिझन काय आहे याचं रिझन असं आहे की समजा एखादा गोल्ड आहे, समजा गोल्ड ठेवलेला आहे. आता हे आणि असा शेअर दिलेला आहे, लॉकरमध्ये गोल्ड ठेवलेला आहे, तर असं नाही होणार की गोल्ड समजा ठेवलेला आहे तर त्याला याला तोडून ते गोल्ड थोडं छोट्या अमाऊंटमध्ये द्या, किंवा एखादा डॉक्युमेंट ठेवलेला आहे, एखादी रिसिप्ट ठेवलेली आहे, तर ती रिसिप्ट काय करा, अशी छोट्या तुकड्यामध्ये वाटा, म्हणजे 25%, 30%, 25%, 20% असं वाटा आणि यांना द्या. असं होईल का, नाही, हे पॉसिबल नाही. म्हणून सायमल्टेनियस नॉमिनेशनमध्ये हे वर्क करत नाही. काय, सायमल्टेनियस नॉमिनेशन हे लॉकर फॅसिलिटीच्या केसमध्ये वर्क करत नाही. बघा, ही अशा प्रकारची फर्स्ट जी काही चेंजेस झालेले आहेत बँकिंग अमेंडमेंटमध्ये, नॉमिनेशन फॅसिलिटीमध्ये, तर हे अशा प्रकारचे चेंजेस आहेत. आय होप तुम्हाला हे चेंजेस समजले असावेत. त्यानंतर दुसरा आहे रिडेफिनेशन ऑफ सबस्टेन्शियल इंटरेस्ट. रिडेफिनेशन ऑफ सबस्टेन्शियल इंटरेस्ट. सर आता हे सबस्टेन्शियल इंटरेस्ट म्हणजे काय, तर बघा, हे सबस्टेन्शियल इंटरेस्ट नावाचा कन्सेप्ट हा खूप जुना आहे. जुना कसा सर, हा 1968 मध्ये सबस्टेन्शियल इंटरेस्ट नावाचा कन्सेप्ट हा आणला होता. सर ते नेमका आता हा सबस्टेन्शियल इंटरेस्ट म्हणजे काय, तर बघा, सबस्टेन्शियल इंटरेस्ट म्हणजे काय, सबस्टेन्शियल इंटरेस्ट. सबस्टेन्शियल इंटरेस्ट म्हणजे काय मित्रांनो, समजा आपण म्हणू शकतो, समजा ही XYZ नावाची एक एंटिटी आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायचं, किंवा एखादी बँक आहे, समजा ही एखादी बँक आहे, तुम्हाला काय करायचं, यामध्ये शेअर होल्डिंग करायची, काय शेअर घ्यायचे. तर तुम्हाला जर का सबस्टेन्शियल इंटरेस्ट तेव्हा क्रिएट होतो जेव्हा तुम्ही 10% पेक्षा जास्त शेअर त्याच्यामध्ये घेणार. काय, 10% पेक्षा जास्त जर का तुमचा शेअर त्याच्यामध्ये असाल तेव्हा तुमचा एक सबस्टेन्शियल इंटरेस्ट नावाचा हा कन्सेप्ट जो तो लागू होतो. म्हणजे हे जे काही सबस्टेन्शियल इंटरेस्ट म्हणतो आपण, जेव्हा तुम्ही एखाद्या एंटिटीमध्ये, एखाद्या बँकमध्ये 10% पेक्षा जास्त शेअर घेणार तेव्हा सबस्टेन्शियल इंटरेस्ट त्याला कन्सिडर केलं जातं. तर त्याची जी इनिशियल जी काही रिक्वायरमेंट होती, इनिशियल जी काही क्रायटेरिया होता सबस्टेन्शियल इंटरेस्ट घ्यायचा, जे काही एखादा पर्सन आहे त्याला एखाद्या एंटिटीमध्ये सबस्टेन्शियल इंटरेस्ट क्रिएट करायचा, किंवा थोडीशी ओनरशिप घ्यायची आहे, पण त्याच्यासाठी त्याला किती पर्सेंट घ्यावं लागेल, मिनिमम 10%. मग 10% पेक्षा जास्त, मिनिमम 10% पेक्षा जास्त, तर त्याला त्यावेळेस 1968 मध्ये एक 5 लाख भरणं पडत होती. काय, 5 लाख त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणं पडत होते. त्यावेळेचा क्रायटेरिया होता की 5 लाख त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा, तेव्हा तुम्हाला एक सबस्टेन्शियल इंटरेस्ट नावाचा किंवा ओनरशिप, एका प्रकारची ओनरशिप तुम्हाला मिळेल. एक थ्रेशोल्ड लिमिट होती, ही किती, 5 लाखाची थ्रेशोल्ड लिमिट होती की तुम्ही याच्यामध्ये 5 लाख इन्व्हेस्ट करा. आणि हा कन्सेप्ट 1968 मध्ये आला होता. काय, 1968 मध्ये आला होता सबस्टेन्शियल इंटरेस्ट नावाचा कन्सेप्ट. ओके, पण आता त्यांना रिडिफाईन केलं. काय, रिडिफाईन केलं, आणि तो जे काही थ्रेशोल्ड लिमिट आहे ती 5 लाखावरून ती आता 2 करोड केली आहे. किती, 2 करोड. आता बरोबर आहे ना, 5 लाख म्हणजे 1968 मध्ये ती अमाऊंट खूप मोठी होती. आता या सध्याच्या करंट टायमाला 2 करोड यांनी सबस्टेन्शियल इंटरेस्ट नावाचा कन्सेप्ट चेंज केला आहे, आणि त्याची जी काही थ्रेशोल्ड लिमिट आहे ती 5 लाखावरून 2 करोडावर नेलेली आहे. तर हा झाला दुसरा चेंज.
आता बघूयात गव्हर्नन्स इन कोऑपरेटिव्ह बँक. जे काही कोऑपरेटिव्ह बँक आहेत आपल्या कोऑपरेटिव्ह बँक्स जे आहेत त्याच्यामध्ये डायरेक्टरचा जो काही टेन्युअर आहे तो इन्क्रीज केला. 10 इयर किती वर्षापासून अगोदर 8 इयर होता, आता त्याचा टेन्युअर जो आहे तो 10 इयर्सचा केलेला आहे. कशामध्ये? कोऑपरेटिव्ह बँकमध्ये. एक्सक्लुडिंग चेअरपर्सन आणि होल टाइम डायरेक्टर. फक्त दोन काय चेंजेस याच्यामध्ये एक्सक्लूड कोणाला केलेला आहे तर चेअरपर्सनला आणि होल टाइम डायरेक्टरला याच्यामधून एक्सक्लूड केलेला आहे. बाकीचे जे काही याच्या व्यतिरिक्त जे काही डायरेक्टर असतील कोऑपरेटिव्ह बँकमध्ये तर ते त्यांचा टेन्युअर 8 वर्षापासून 10 वर्षे केलेला आहे. ओके. आता याच्यानंतर एक आहे गव्हर्नन्स अँड ऑडिट रिफॉर्म इन पब्लिक सेक्टर बँक. म्हणजे जे काही ऑडिटर्स असतात, तुम्हाला माहिती असेल ऑडिटर्स असतात बँकमध्ये. ऑडिटर्स, आता हे ऑडिटर काय भानगडी? ऑडिटर म्हणजे मित्रांनो जे काही आपण बँकमध्ये वर्क करतो त्यांना मॉनिटर करायचं हे काम करत असतात, त्यांना इव्हॅल्युएट करायचं काम करत असतात की काय बँकमध्ये समजा लोन दिली, एवढे लोन दिले तर खरंच ते चांगले लोन आहेत का, कुठं फॉल्ट आहे का, कुठं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला चुकीच्या पद्धतीने लोन देत आहेत का, किंवा बाकीचे ऑपरेशन चुकीच्या पद्धतीने कॅरी आउट होत आहेत का. ते जे ऑडिट असते हे याच्या ऑडिटच्या माध्यमातून चेक केले जात असते की बँकमध्ये काय चालत आहे किंवा बँकमध्ये काय होत आहे, बँकचा परफॉर्मन्स कसा आहे, सर्व गोष्टी इथं स्ट्रिक्टली चेक केल्या जात असतात. लोन एखादं डिफॉल्ट केलं तर मग डिफॉल्ट का केलं, लोन त्यांनी कोणता ऑफिसर होता, किंवा NPA झालं तर का NPA झालं, तुम्ही का प्रयत्न नाही केले, कुठले डॉक्युमेंट घेतले होते, कुठले डॉक्युमेंट त्याच्यामध्ये तुम्ही चेक नव्हते केले. तर ह्या सर्व गोष्टी म्हणजे फाईल चेक करतात, ते सर्वच्या सर्व फाईल चेक करतात. त्याच्यामध्ये बघतात कुठले डॉक्युमेंट घेतले, कुठले नाही घेतले, काय याच्यामध्ये घेतलं, काय नाही घेतलं, हे सर्व गोष्टी याच्यामध्ये ऑडिटमध्ये चेक करत असतात. ओके. याच्यानंतर त्यांचं जे काही ऑडिटर जे आहेत ऑडिटरनं काय केलं, ऑडिटर याच्यामध्ये चेंजेस काय झाला, तिसरा चेंज असा झाला की ऑडिटरचं जे काही रेन्युमरेशन म्हणतो आपण, जे काही जे सॅलरी म्हणतो सॅलरी ती अगोदर RBI डिसाईड करायची. सॅलरी जी होती RBI डिसाईड करायची. आता तो डायरेक्ट त्यांचा जो काही RBI अगोदर डिसाईड करत होती सॅलरी, आता ती पब्लिक सेक्टर बँक जे स्वतःचे जे काही ऑडिटर आहेत त्यांची सॅलरी स्वतः डिसाईड करेल. ओके. हा एक की चेंज याच्यामध्ये झालेला आहे की जे काही गव्हर्नन्स आहे, गव्हर्नन्स अँड ऑडिट रिफॉर्म्स इन पब्लिक सेक्टर बँक, म्हणजे जे काही ऑडिटरचं रिन्युमरेशन होतं, जे काही त्याची अर्निंग होती, जी काही त्याची सॅलरी होती, ही अगोदर RBI डिसाईड करत होती. आता ती RBIच्या ऐवजी आता ज्या काही पब्लिक सेक्टर बँक्स आहेत त्या स्वतःच्या ऑडिटरची सॅलरी स्वतः डिसाईड करणार आहे. ओके. तर अशा पद्धतीने हे 4 चेंजेस आहेत त्याच्यामध्ये. बाकी असं तुम्ही नाही लक्षात ठेवलं तर चालते, पण हे लक्षात ठेवा कारण हे महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारतील. ओके. याच्यानंतर आता मूव्ह करूयात आपण नेक्स्ट स्लाइडवर. हे काही तुम्ही वाचून घ्या, शेवटचा पॉईंट काही तेवढा जास्त महत्त्वाचा नाही आहे, तर मी त्याला सांगत पण नाही आहे, तर तुम्ही ते रीड करू शकता. मी ते PPTमध्ये तुम्हाला PDF प्रोव्हाइड करणार आहे. ओके. आता हे मिसलेनियस आहे बघा. मिसलेनियसमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, भरपूर सारे पॉईंट्स आहेत, जे छोटे पॉईंट्स आहेत, छोटे कन्सेप्ट आहेत, आणि हेच याच्यावर जनरली आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारत असतात. तर हे माहीत पाहिजेत. सर हे पॉझिटिव्ह पे सिस्टम काय? पॉझिटिव्ह पे सिस्टम बघा. पॉझिटिव्ह पे सिस्टम इट इज अ फ्रॉड प्रिव्हेन्शन मेजर. काय? इट इज अ फ्रॉड प्रिव्हेन्शन मेजर फॉर चेक्स वेअर द अकाउंट होल्डर वेअर द अकाउंट होल्डर शेअर्स द डिटेल्स ऑफ अन इश्यूड चेकची काय अकाउंट होल्डर आहे समजा. मी तुम्हाला एक डायरेक्ट सांगतो, इकडे सांगतो समजावून काय असते हा कन्सेप्ट. समजा चेक तुम्ही काय केलं, चेक इश्यू केला. तुमचा चेक आहे 5 लाखाचा. 5 लाखाचा चेक आहे, तुम्ही इश्यू केला. तुम्ही काय करता, हा चेक, या चेकची डिटेल आता तुम्ही दुसऱ्या बँकमध्ये दिली ना. समजा समजावून सांगण्यासाठी तुम्हाला मला एक स्लाइडच ॲड करावं लागेल. समजा तुमचं अकाउंट आहे SBI मध्ये आणि SBI मध्ये अकाउंट आहे. तुम्ही काय केलं, एक चेक इश्यू केला. चेक इश्यू केला 5 लाखाचा, 5 लाख. आणि तुम्ही एका XYZ नावाच्या एखादा कस्टमर म्हणा किंवा तुमचा मित्र आहे समजा, फ्रेंड आहे, त्याला पाठवायचा आहे. हा चेक, या चेक थ्रू तुम्हाला 5 लाख रुपये द्यायला द्यायचे आहे. तुमचं अकाउंट काय आहे, SBIचं अकाउंट आहे. पण तुम्ही काय केलं, तुम्ही चेक दिला, इश्यू करून दिला चेक, आणि तो काय केला, त्या फ्रेंडने काय केला, सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये जाऊन जमा केला. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये जाऊन केला. काय म्हणतो मी, चेक इश्यू केला. तुमचा चेक कुठला आहे, तुमचं अकाउंट कुठलं आहे, SBIचं. तुम्ही काय केलं, चेक इश्यू केला 5 लाखाचा, तुमच्या मित्राला दिला, कारण त्याला पैसे द्यायचे आहेत. मग तो गेला आणि त्याने क्लिअरिंगसाठी टाकला. कुठं, सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये जाऊन क्लिअरिंगसाठी टाकला. मग हा मी चेक इश्यू केला आहे, आपण काय केलं, हा चेक इश्यू केला आहे, तर आपण काय करतो, या चेकची कंप्लीट डिटेल जे काय असेल, चेकची मध्ये काय नाव आहे, कोणाला दिला, कुठला चेक आहे, अमाऊंट किती आहे, सगळ्या साईन वगैरे ह्या सर्व गोष्टी काय करतो आपण आपल्या बँकला ट्रान्सफर करतो. आपल्या बँकला अगोदर हा चेक आपण CBI मध्ये आपण काय केला, आपल्या मित्राला दिला, पण त्याने काय केलं, CBI मध्ये टाकला क्लिअरिंगसाठी.
मग आता आपण काय करतो, आपल्या बँकला काय करतो, आपली बँक जी असते त्या बँकला त्याची पूर्ण डिटेल जी काही चेकची डिटेल आहे ती पाठवतो. कशासाठी, की बाबा याच्यामध्ये काही फ्रॉड होऊ नये, की खरंच मी जो चेक या मित्राला दिला त्यानं सेंट्रल बँकमध्ये प्रेझेंट केला क्लिअरिंगसाठी, तर सेंट्रल बँक काय करते, ही क्लिअरिंगची इमेज इथं कॅप्चर करते, स्कॅन करते आणि SBI ला पाठवते. क्लिअरिंग कॉर्पोरेशन थ्रू ही बँककडे येते. नंतर या बँककडे आल्यानंतर ही बँक आपण जी डिटेल आपण आपल्या बँकला पाठवलेली डिटेल आणि तिकडून CBI कडून आलेली डिटेल या जी काही समोरची बँक आहे त्या बँकेकडून आपल्याला परत आपल्या बँकमध्ये येते. तर त्या बँकमधून आपण जी डिटेल पाठवली आणि त्या बँककडून जी डिटेल आली ही खरंच बरोबर आहे का, खरंच करेक्ट आहे का, जी इन्फॉर्मेशन आपण त्या चेकमध्ये टाकली, जी काही आपण त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन भरली होती, ती डिटेल जी काही डिटेल आपण टाकली होती ती खरंच बरोबर आहे का हे चेक करत असते. मग इथं फ्रॉड व्हायचे चान्सेस कमी होतात. काय, कारण की आपली जी बँक आहे, आपण पर्सनल डिटेल आपण अकाउंट होल्डर आहोत, आपण जी काही डिटेल त्या चेकमध्ये टाकलेली आहे ती आपल्या बँकला पाठवतो. ती बँक आपली चेक करते, तिकडून जी काही इन्फॉर्मेशन येते ती आणि ही इन्फॉर्मेशन मॅच करते का, तर अशा पद्धतीने वर्क करत असते. आणि हे एक प्रेझेंटिंग बँक असते ना आपली, समजा ते क्लिअरिंग व्हायच्या अगोदर आपण बँकला पाठवत असतो, जेणेकरून क्लिअरिंग होण्याच्या अगोदर बँक सगळं चेक करेल सर्व बरोबर आहे का आणि त्यानंतरच चेक क्लिअर करेल. ओके, तर अशा पद्धतीने हे पॉझिटिव्ह पे सिस्टम वर्क करत असते. याला पॉझिटिव्ह पे सिस्टम असं म्हणत असतो. याची लिमिट जी आहे ती 5 लाखापर्यंत आहे. आय थिंक 5 लाखापर्यंत पॉझिटिव्ह पे सिस्टमची लिमिट आहे. काय, इट इज अ फ्रॉड प्रिव्हेन्शन मेजर. काय, इट इज अ फ्रॉड प्रिव्हेन्शन मेजर फॉर चेक्स वेअर अकाउंट होल्डर शेअर्स द डिटेल्स ऑफ अन इश्यूड चेक विथ देअर बँक बिफोर प्रेझेंटेड फॉर द पेमेंट. तर याला पॉझिटिव्ह पे सिस्टम म्हणत असतो. आय होप तुम्हाला कळालं असेल की पॉझिटिव्ह पे सिस्टम म्हणजे काय. ग्रीन बँकिंग म्हणजे काय, इट रेफर्स टू द इन्शुरिंग इन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रॅक्टिसेस इन बँकिंग सेक्टर. काय, it refers to the ensuring environment friendly practices in banking sector and thereby reducing internal and external carbon footprints. Example, providing loans to the sustainable project like renewable projects, solar projects. असे जे काही रिन्युएबल प्रोजेक्ट्स आहेत त्यांना लोन प्रोव्हाइड करणं, सस्टेनेबल फायनान्स प्रोव्हाइड करणं, जेणेकरून इन्व्हायरमेंटला कुठल्याही प्रकारचा काय म्हणतो आपण हार्म होणार नाही. ते कुठे, आपल्या बँकिंग सेक्टर थ्रू, म्हणजे बँकिंग सेक्टरमध्ये ज्या काही आपण ऑपरेशन कॅरी आउट करतो असे ऑपरेशन कॅरी आउट करा जेणेकरून त्या ऑपरेशनमुळं इन्व्हायरमेंटला कुठल्याही प्रकारचा हार्म होणार नाही. त्याला आपण ग्रीन बँकिंग असं म्हणत असतो. सस्टेनेबल फायनान्स प्रोव्हाइड करणे म्हणजे अशा प्रोजेक्टला फायनान्स करा जे प्रोजेक्ट सस्टेनेबल आहेत, ज्याच्या थ्रू कुठलं पोल्युशन होणार नाही, कुठला इन्व्हायरमेंटला हार्म होणार नाही. रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट जे काही त्याला तुम्ही फायनान्स करा, जे काही सोलर प्रोजेक्ट असतील त्याला फायनान्स करा, त्याला ग्रीन बँकिंग असं म्हणत असतो. ओके, आय होप तुम्हाला हे ग्रीन बँकिंग काय हे पण समजलं असेल. त्यानंतर व्हॉट इज कोअर बँकिंग सोल्युशन. काय, CBS म्हणजे काय, तुम्हाला मोस्ट ऑफ द स्टुडंटला विचारतील CBS म्हणजे काय. इट इज अ सॉफ्टवेअर यूज बाय द बँक्स टू मॅनेज प्रायमरी ऑपरेशन. काय, जे काही आपण कॅरी आउट करतो, जे काही सॉफ्टवेअर, आता समजा आपण गेल्यानंतर काय करतो, कम्प्युटरवर बसतो ना, कम्प्युटरवर बसतो, जे काही सिस्टम असतं ते सिस्टम म्हणजे काय, हे सॉफ्टवेअर असतं. या सॉफ्टवेअरवर आपल्याला काम करावं लागतं. कुठल्या, CBS वर. प्रत्येक बँकेसाठी सारखं असतं ते, म्हणजे सगळ्या बँकमध्ये CBS असतं. ओके, तर CBS म्हणजे काय, कोअर बँकिंग सोल्युशन. इट इज अ सॉफ्टवेअर यूज बाय बँक टू मॅनेज प्रायमरी ऑपरेशन. काय, प्रायमरी ऑपरेशन जे काही कॅरी आउट करतो ते मॅनेज करण्यासाठी आपण याला यूज करत असतो. कनेक्टिंग ऑल ब्रांचेस, ते सर्व ब्रांचला कनेक्ट असते. ऑल ATMs अँड डिजिटल चॅनल टू सिंगल डेटा, एका सिंगल डेटाबेसवर हे कनेक्ट केलेलं असते. त्याच्या थ्रू आपण काय करतो, बँकेचे प्रायमरी ऑपरेशन कॅरी आउट करत असतो. त्याला सगळ्या ब्रांचेस, ATM वगैरे जे काही डिजिटल चॅनल असतात ते कनेक्ट असतात. हे एक काइंड ऑफ सॉफ्टवेअर असतं. त्याला आपण कोअर बँकिंग सोल्युशन असं म्हणत असतो. तर तुम्हाला हे समजलं असेल की कोअर बँकिंग सोल्युशन म्हणजे काय. त्यानंतर काय, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. तुम्हाला विचारतील इंडिया आता सध्या बँकिंगमध्ये रिसेंट ट्रेंड्स काय आहेत, त्यामध्ये सांगू शकतो तुम्ही सर सेंट्रल बँक डिजिटल करन्सी आहे. त्या मग तुम्हाला विचारतील सांगा मग काय आहे, तर सांगायचं इट इज अ डिजिटल टोकन रिप्रेझेंटिंग लीगल टेंडर. काय, इट इज अ डिजिटल टोकन रिप्रेझेंटिंग अ लीगल टेंडर. लीगल टेंडर म्हणजे काय भानगड आहे सर, लीगल टेंडर म्हणजे अशी करन्सी जी की इलिगली आपल्या मार्केटमध्ये चालते, त्याला लीगल करन्सी लीगल टेंडर म्हणत असतात. आता मला सांगा तुम्ही, जी काही 2000ची नोट आहे मार्केटमध्ये, ती लीगल टेंडर आहे का, हा क्वेश्चन आहे माझा तुमच्यासाठी. लीगल टेंडर आहे का, येस ऑर नो कमेंटमध्ये आन्सर करा. तर इट इज अ डिजिटल टोकन रिप्रेझेंटिंग लीगल टेंडर. त्याला आपण एका प्रकारचं हे डिजिटल टोकन आहे, ते काय करते, रिप्रेझेंट करते लीगल टेंडर म्हणून. इट इज कम्प्लिटली ब्लॉकचेन बेस्ड टेक्नॉलॉजी. काय, एक कम्प्लिटली ब्लॉकचेन बेस्ड टेक्नॉलॉजीवर वर्क करतं. डू नॉट गेट एनी इंटरेस्ट ऑन CBDC. सेंट्रल बँक डिजिटल करन्सीवर कुठल्याच प्रकारचा इंटरेस्ट भेटत नाही. सोबत इट कॅन नॉट डिपॉझिट ऑन अवर अकाउंट. आपल्या अकाउंटमध्ये आपण याला डिपॉझिट सुद्धा करू शकत नाही. तर अशा पद्धतीने हे एक मिसलेनियस पार्ट आहे. ज्या असून भरपूर साऱ्या बघायच्यात आपल्याला. आजच्या लेक्चरमध्ये आपण भरपूर साऱ्या मिसलेनियस पार्ट बघणार आहोत, जो की तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये जनरली विचारतात. आता एक आहे ई रुपीचा कन्सेप्ट बघा काय आहे. ई रुपी इट इज अ डिजिटल पेमेंट सोल्युशन. काय, इट इज अ डिजिटल पेमेंट सोल्युशन. इट इज अन ई वाउचर आहे. आता इट हॅज स्पेसिफिक पर्पज. आता समजा तुम्हाला सांगतो,
समजा तुम्ही काय केलं, एखादी कार परचेस केली तर तुम्हाला एक टोकन मिळतं. काय, एक टोकन मिळतं. टोकन असं मिळतं की त्याच्यामध्ये तुम्ही काय करता, त्या टोकन यूज करून तुम्ही काय करू शकता, ई व्हाउचर मिळतं. टोकन म्हणा किंवा व्हाउचर म्हणा. त्याच्यामध्ये असं असतं की तुम्ही हे व्हाउचर यूज करून 5,000पर्यंत पेट्रोल किंवा डिझेल तुम्ही तुमच्या कारमध्ये टाकू शकता. 5,000चं. पण त्याचा पर्पज काय, फक्त तुम्ही पेट्रोल आणि डिझेलसाठीच ते यूज करू शकता, बाकी दुसरीकडे यूज करू शकणार का नाही. त्याचा स्पेसिफिक पर्पज असतो. काय स्पेसिफिक, कशासाठी दिलं, तुम्ही कार खरेदी केली म्हणजे परचेस केली, मग ती कार जर परचेस केली त्याच्यामध्ये तुम्हाला पेट्रोल डिझेलसाठी 5,000 रुपयाचं एक व्हाउचर देतात किंवा टोकन देतात. पण त्याचा स्पेसिफिक पर्पज असतो, तुम्ही फक्त ते जाऊन पेट्रोल पंपावर जाऊनच यूज करू शकता, बाकी कुठल्याही गोष्टीसाठी ते यूज करू शकत नाही. तेच असतं ई रुपी. त्याच पद्धतीचं हे ई रुपी आहे. इट इज एन ई व्हाउचर. इट हॅज स्पेसिफिक पर्पज. त्याला स्पेसिफिक पर्पज असतो. हे लॉन्च केलं NPCIनं आणि हे काय करते, एक अश्युअर्ड करतं टाइमली पेमेंट. जे काही पेमेंट असतात ते टाइमली व्हावेत हे याला अश्युरन्स प्रोव्हाइड करतं. ते ई रुपीचं काम आहे. ओके, तर बघा हे ई रुपीबद्दल आहे थोडक्यात. त्यानंतर आहे युनिव्हर्सल बँकिंग म्हणजे काय, इट इज अ मॉडेल वेअर वन फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ऑफर वाईड रेंज ऑफ सर्व्हिसेस लाईक रिटेल बँकिंग, डिपॉझिट, लोन्स, इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि कमर्शियल बँकिंग. म्हणजे वाईड रेंज ऑफ सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते, त्याला युनिव्हर्सल बँकिंग असं म्हणत असतो. म्हणजे त्या वाईड रेंज ऑफ सर्व्हिसेसमध्ये त्याचा भरपूर प्रकारचे सर्व्हिसेस आहेत, जसं की आपण दिलेलं आहे रिटेल बँकिंग, डिपॉझिट, लोन, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, कमर्शियल बँकिंग, अशा प्रकारच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतात. त्याला युनिव्हर्सल बँकिंग असं म्हणत असतात. त्यानंतर सेन्सेक्स म्हणजे काय, इट इज अ सेन्सिटिव्हिटी इंडेक्स. काय सेन्सिटिव्हिटी इंडेक्स आहे. टॉप जे काही स्टॉक्स आहेत, टॉप 30 स्टॉक आहेत BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवरचे टॉप 30 जे काही स्टॉक्स आहेत त्याला आपण सेन्सेक्स असं म्हणत असतो. आणि निफ्टी म्हणजे काय, निफ्टी 50 आपण म्हणत असतो नॉर्मली. तर हे टॉप 50 जे काही स्टॉक असतील नॅशनल स्टॉक एक्सचेंज, काय हे नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी 50 आणि हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज कुठलं सेन्सेक्स. त्यातले जे काही टॉप 50 स्टॉक असतात त्याला आपण निफ्टी 50 म्हणत असतो. आणि सेन्सेक्समध्ये जे काही टॉप 30 स्टॉक आहेत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवरती त्याला आपण सेन्सेक्स म्हणत असतो. ओके, त्यानंतर करन्सी चेस्ट काय सर, इट इज अ स्टोअर हाऊस ऑफ बँक नोट अँड कॉईन्स. हे RBIचं असतं. म्हणजे प्रत्येक बँकेचं असतं, एखाद्या डिस्ट्रिक्ट लेवलला म्हणा किंवा तालुका लेवलला म्हणा, करन्सी चेस्ट असतं बँकेच्या. त्या बँकमध्ये संध्याकाळी बँक काय करतात, संध्याकाळच्या टायमात जे काही पैसा कलेक्ट आहे तिथे स्टोअर करून ठेवतात किंवा स्टोअर हाऊसमधला पैसा बँकमध्ये लागत असेल तर बँकला प्रोव्हाइड करतात. तर त्याला करन्सी चेस्ट असं म्हणत असतात. इट इज अ स्टोअर हाऊस ऑफ बँक नोट अँड कॉईन्स. सेस म्हणजे काय सर, सेस म्हणजे इट इज अ टॅक्स ऑन टॅक्स. काय जर का तुम्ही एखादा टॅक्स भरत असाल तर त्याच्यावर अजून टॅक्स लागत असेल तर त्याला टॅक्स अँड टॅक्स असं म्हणत असतात. त्याला सेस म्हणतात. टॅक्स ऑन टॅक्स म्हणजे सेस. इट इज अप्लाइड ओनली स्पेसिफिक पर्पज. म्हणजे काही स्पेसिफिक पर्पजसाठी सेस अप्लिकेबल असतो. म्हणजे सर्व प्रकारच्या टॅक्सवर लागू होत नाही. तर तो एज्युकेशनल सेस, एज्युकेशनमध्ये जो काही टॅक्स लागतो त्याच्यावर सेस लागत असतो. एज्युकेशनमध्ये जो काही टॅक्स लागतो त्याच्यावर टॅक्स ऑन टॅक्स लागतो, त्याला सेस असं म्हणत असतो. त्यानंतर सरचार्ज म्हणजे काय, इट इज फॉर स्पेसिफिक ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल. काही पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल्स असतात त्यांना सरचार्ज लागत असतो. लाईक पीपल लाईक हू आर अर्निंग रेंज बिटवीन 1 CR to 10 CR. म्हणजे 1 करोड ते 10 करोडच्या मध्ये जर काय अर्निंग असेल तर त्यांना सरचार्ज पे करावा लागत असतो. आता अजून काय कन्सेप्ट आहे, फिनटेक म्हणजे काय, अजून एक आहे कन्सेप्ट फिनटेक, फायनान्शियल टेक्नॉलॉजी म्हणजे काय, इट इज द यूज ऑफ न्यू टेक्नॉलॉजीज लाईक सॉफ्टवेअर, मोबाईल ॲप्स अँड अल्गोरिदम टू डिलिव्हर, ऑटोमेट अँड इन्हान्स फायनान्शियल सर्व्हिसेस मेकिंग देम फास्टर अँड मोर कन्व्हिनियंट. काय इट इज द यूज ऑफ न्यू टेक्नॉलॉजीचा यूज करणं, लाईक सॉफ्टवेअरचा यूज करणं, मोबाईल ॲपचा यूज करणं, अल्गोरिदमचा यूज करणं, कशासाठी, टू डिलिव्हर, ऑटोमेट अँड इन्हान्स फायनान्शियल सर्व्हिसेस अँड मेकिंग देम फास्टर अँड मोर कन्व्हिनियंट आणि फास्टर पद्धतीनं जे काही सर्व्हिसेस आहेत, जे काही आपण म्हणजे आपण म्हणू शकतो ऑपरेशन कॅरी आउट करतो. फायनान्शियल टेक्नॉलॉजी म्हणजे अशा टेक्नॉलॉजीचा यूज करून आपण आपले जे काही रेग्युलरचे जे काही काम आहेत, जे काही वर्क आहे, जे काही ऑपरेशन आहेत ते कॅरी आउट करतो बाय युझिंग सॉफ्टवेअर, मोबाईल ॲप्स, अल्गोरिदम. आणि ते अशा पद्धतीने यूज करतो की आपल्याला जे काही आपलं काम आहे ते लवकर व्हावं, फास्टर व्हावं आणि मोर कन्व्हिनियंट वेने व्हावं, म्हणजे ट्रान्सपरंटली व्हावं. तर याला आपण ओव्हरऑल आपण काय म्हणत असतो, फायनान्शियल टेक्नॉलॉजी म्हणत असतो, फिनटेक असं म्हणत असतो. तर बघा या छोट्या डेफिनेशन आहेत. मी डेफिनेशन पण तुम्हाला सांगतो, एवढं डिटेलमध्ये तुम्हाला कोणी सांगत नाही. हे मी छोट्या गोष्टी का सांगतो तर ह्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला विचारतात, म्हणून मी या छोट्या गोष्टीवर भर देत आहे. आणि ह्या तुम्हाला नॉर्मली जनरली त्याच्यामध्ये विचारतात. ओके, आता CKYC म्हणजे काय, सेंट्रल नो युअर कस्टमर. काय CKYC म्हणजे काय, सेंट्रल नो युअर कस्टमर. इट इज सेंट्रलाइज रिपॉझिटरी ऑफ कस्टमर. इट इज मॅनेज बाय सरसाय. हे विचारतील तुम्हाला की CKYC म्हणजे काय, तर सेंट्रल नो युअर कस्टमर. मग तुम्हाला विचारतील हे कोण मॅनेज करते, तर तुम्हाला सांगायचं सरसाय मॅनेज करत असते त्याला. तर सरसायचा फुल फॉर्म काय, सेंट्रल रजिस्ट्री ऑफ सेक्युरिटायझेशन असेट.
सेंट्रल रजिस्ट्री ऑफ सेक्युरिटायझेशन असेट रिकन्स्ट्रक्शन अँड सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट ऑफ इंडिया. तर तुम्हाला सरसाचा फुल फॉर्म पण माहीत असला पाहिजे. CKYC म्हणजे काय, सेंट्रल नो युअर कस्टमर. याला मॅनेज करून करते सरसाई करते आणि सरसाचा फुल फॉर्म पण विचारू शकतात. आणि CKYC नंबर जो असतो तो 14 डिजिटचा असतो. किती? 14 डिजिटचा असतो CKYC नंबर. CKYC म्हणजे काय, सेंट्रल नो युअर कस्टमर, मॅनेज करून करते, सरसाई मॅनेज करते. आणि सरसाचा फुल फॉर्म तुम्हाला माहीत असण्याचं गरजेचं आहे. सेंट्रल रजिस्ट्री ऑफ सेक्युरिटायझेशन असेट अँड रिकन्स्ट्रक्शन अँड सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट ऑफ इंडिया. त्यानंतर क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीज इन इंडिया. इंडियामध्ये क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीज ह्या किती आहेत, तर प्रामुख्याने ह्या 4 वेगवेगळ्या प्रकारच्या क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीज इंडियामध्ये एक्झिस्ट करतात. तर ती आहे, एक आहे सिबिल, दुसरी आहे क्रिप हायमार्क, तिसरी आहे एक्सपिरियन आणि चौथी आहे इक्विफॅक्स. सिबिल म्हणजे काय, क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया लिमिटेड. क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया लिमिटेड. तर ह्या 4 प्रकारच्या वेगवेगळ्या काय आहेत, क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी या इंडियामध्ये आहेत. म्हणजे आपण जेव्हा लोन घ्यायला जातो तर तेव्हा आपण आपल्याला सिबिल चेक केला जातो. मग वेगवेगळ्या कुठल्याही म्हणजे कुठलाही रिपोर्ट काढू शकतात ते, कुठलाही रिपोर्ट कुठल्याही कंपनीकडून रिपोर्ट जनरेट करू शकतात. त्या वेगवेगळ्या कंपनी आहेत, याच्या थ्रू ते आपला सिबिल जनरेट करत असतात. मला वाटलं तर मी सिबिल करेल, मला वाटलं क्रिप हायमार्क मला जास्त ट्रस्टवर्दी वाटलं, म्हणजे मला माझा ट्रस्ट जास्त क्रिप हायमार्कवर आहे, मी क्रिप हायमार्क थ्रू जनरेट करेल. मला एक्सपिरियन्स वाटलं मी एक्सपिरियनवरून जनरेट करेल. मला इक्विफॅक्स वाटलं मी इक्विफॅक्स जनरेट करू शकतो. आता हे सिबिल सर चांगला किती असतो, सिबिल जनरली हा 750च्या वर एकदम चांगला कन्सिडर केला जातो. काय 700पेक्षा जास्त चांगला कन्सिडर केला जातो. पण तसं आपल्याला लोन जर घ्यायचं असलं तर 750च्या समोर, 750 मिनिमम एवढं तरी आपला सिबिल असला पाहिजे. याच्या खाली जर का असला तर आपल्याला कुठली बँक आपल्याला लोन देणार नाही. तर याच्यापेक्षा जास्त सिबिल आपला असला पाहिजे, 650पेक्षा जास्त. पण नॉर्मली एकदम चांगला कन्सिडर केला जातो 750. ओके. त्यानंतर UPI म्हणजे काय, UPI इज अ युनिफाईड पेमेंट इंटरफेस, इज अ रिअल टाइम पेमेंट सिस्टम. इट इज अ रिअल टाइम पेमेंट सिस्टम डेव्हलप बाय NPCI. हे NPCI ने डेव्हलप केलेलं एक रिअल टाइम पेमेंट सिस्टम आहे, विच ऑलोज युजर टू ट्रान्सफर मनी इन्स्टंटली बिटवीन बँक युजिंग मोबाईल डिव्हाइस. मोबाईल डिव्हाइसचा यूज करून आपण काय करू शकतो, आपलं मोबाईल डिव्हाइस यूज करतो, त्या मोबाईल डिव्हाइसमध्ये आपलं बँकचं अकाउंट जे आहे कनेक्ट असते आणि त्याच्या थ्रू आपण काय करतो, इन्स्टंटली पेमेंट ट्रान्सफर करतो. आणि ते डेव्हलप कोण केलं आहे, NPCI नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याने डेव्हलप केला आहे. तर त्याला UPI असं म्हणत असतो. रिअल टाईमवर आपण पेमेंट दुसऱ्या कस्टमरला म्हणा किंवा दुसऱ्या एखादा कस्टमर आहे किंवा आपल्याला कुठं शॉपिंग करायला गेलो किंवा एखाद्या ग्रोसरी शॉपमध्ये गेलो, जेव्हा आपण पेमेंट करतो तेव्हा आपण रिअल टाईम बेसवर आपण तिथं त्याला पेमेंट करत असतो थ्रू UPI. त्याला आपण UPI म्हणत असतो. तर हे सांगायचं काम नाही तुम्हाला, तुम्ही डेली लाईफमध्ये यूज करता. तर UPI म्हणजे काय ते तुम्हाला जनरली सांगायचं काम नाही. आता UPI लाईट म्हणजे काय, हे वॉलेट आहे. ते UPI होतं, हे वॉलेट आहे. इट इज अ वॉलेट दॅट लेट यू मेक स्मॉल व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन. काय वॉलेट आपण यूज करतो, UPI लाईट म्हणजे एक वॉलेट आहे, त्याच्या थ्रू आपण काय करतो, स्मॉल व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन कॅरी आउट करतो विदाऊट द नीड ऑफ एंटर ऑफ युअर पिन. म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचा पिन त्याच्यामध्ये एंटर करावा लागत नाही आणि त्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, स्मॉल व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन हे कॅरी आउट करू शकतो. त्याला आपण UPI लाईट म्हणतो. हे एक काइंड ऑफ वॉलेट आहे. काय वॉलेट आहे. फायनान्शियल मार्केट म्हणजे काय, इट इज अ प्लेस वेअर फायनान्शियल प्रोडक्ट आर बॉट अँड सोल्ड. फायनान्शियल मार्केट म्हणजे असं प्लेस जिथं आपण फायनान्शियल प्रोडक्ट काय करतो, विकत घेतो आणि विकतो, खरेदी करतो आणि विकतो, त्याला आपण फायनान्शियल मार्केट म्हणत असतो. बॅलन्स ऑफ पेमेंट. आता हे तुम्हाला विचारतील बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय, इट इज अ सिस्टमॅटिक रेकॉर्ड ऑफ ऑल इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन मेड बिटवीन रेसिडेंट अँड नॉन रेसिडेंट ऑफ कंट्री फॉर स्पेसिफिक पिरियड ऑफ टाईम. आता ही बॅलन्स ऑफ पेमेंट हा कन्सेप्ट थोडासा वेगळा कन्सेप्ट इन द सेन्स हा कन्सेप्ट इंटरनॅशनल ट्रेडमध्ये यूज होतो. काय इंटरनॅशनल ट्रेडमध्ये यूज होतो बॅलन्स ऑफ पेमेंट. याच्यामध्ये 3 प्रकारचे इंटरनॅशनल ट्रेड्स, समजा आपल्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट करायला आहे त्याच्यामध्ये यूज होणारा हे बॅलन्स ऑफ पेमेंट नावाचा कन्सेप्ट त्याच्यामध्ये यूज होतो. त्याच्यामध्ये 3 प्रकारचे अकाउंट असतात, कॅपिटल अकाउंट असतात, करंट अकाउंट असते आणि फायनान्शियल अकाउंट असतात. कशामध्ये, जे काही इंटरनॅशनल ट्रेड आपण करतो, जे काही इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो त्याच्यामध्ये 3 प्रकारचे अकाउंट असतात. एक असतं कॅपिटल अकाउंट, एक असतं करंट अकाउंट, एक असतं फायनान्शियल अकाउंट. तर हे 3 अकाउंटमध्ये जे काही आपण जेवढे काही ट्रान्झॅक्शन झाले त्याचं जे काही सिस्टमॅटिक रेकॉर्ड आपण काय करतो, सिस्टमॅटिक रेकॉर्ड ठेवतो. त्याला आपण रेसिडेंट आणि नॉन रेसिडेंट म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट, आपण इम्पोर्ट करतो किंवा एक्सपोर्ट करतो, रेसिडेंट असो किंवा नॉन रेसिडेंट असो, फॉर स्पेसिफिक पिरियड ऑफ टाईम. म्हणजे एका वर्षामध्ये कन्सिडर करा, एका वर्षामध्ये जेवढे काही या अकाउंटमध्ये, कुठल्या 3 अकाउंटमध्ये, कॅपिटल अकाउंट, करंट अकाउंट, फायनान्शियल अकाउंट, याच्यामध्ये जेवढं काही ट्रान्झॅक्शन झाले त्याचं एक सिस्टमॅटिक रेकॉर्ड ठेवणं, त्याला आपण बॅलन्स ऑफ पेमेंट असं म्हणत असतो. ओके. तर हे तुम्हाला समजलं असेल की बॅलन्स ऑफ पेमेंट हे कशाला म्हणायचं. त्यानंतर एन्डॉर्समेंट नावाचा हा एक कन्सेप्ट जनरली आपल्याला बघायला मिळतो. याच्यामध्ये इंटरव्ह्यूमध्ये मोस्ट ऑफ द टाईम विचारतात. एन्डॉर्समेंट म्हणजे काय, समजा हा चेक आहे, चेकला काय करतात, चेक असतो ना, चेकची बॅक साईड, चेक आहे
नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे. नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंटची बॅक साईड असते. बॅक साईड, त्या बॅक साईडवर आपण साईन करत असतो. काय साईन करत असतो, जेणेकरून काय करतो, जो काही आपण आपला समजा माझ्या नावाचा चेक आहे, समजा माझ्या नावाचा चेक आहे, याच्या बॅक साईडवर मी काय करेल, साईन करेल आणि हा चेक या पर्सनला ट्रान्सफर करायचा आहे, मला काय या पर्सनला द्यायचा आहे. तर आपलं जे काही आपल्याला जे काही त्याचा आपला हक्क आहे, म्हणजे आपण जे काही समजा मी आहे, माझा जो काही चेक आहे आपण ट्रान्सफर करत असतो दुसऱ्याला, म्हणजे ज्या चेकमधून जेवढी अमाऊंट आहे ते दुसऱ्याला ट्रान्सफर करत असतो, त्याला आपण काय म्हणत असतो, एन्डॉर्समेंट म्हणत असतो. काय एन्डॉर्समेंट असं म्हणत असतो. बघा याच्यामध्ये काय दिलं आहे, रेफर्स टू द ॲक्ट ऑफ सायनिंग बॅक साईड ऑफ नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट. म्हणजे ते काही चेक आहे किंवा चेक आहे, चेक म्हणा किंवा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट जे काही आहे त्याची बॅक साईड साईन करणं, सच ॲज चेक, बिल ऑफ एक्सचेंज, प्रॉमिसरी नोट टू ऑथराइज इट्स ट्रान्सफर टू अनदर पार्टी. म्हणजे आपण काय करतो, एक म्हणजे ऑथॉरिटी प्रोव्हाइड करतो. काय करतो की म्हणजे ऑथॉरिटी म्हणल्यापेक्षा आपण काय करतो, आपण जे काही आपला हक्क आहे, आपला जो काही चेक आहे आपण दुसऱ्याला ट्रान्सफर करतो आणि ते ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्या जे काही निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे त्याची बॅक साईडवर साईन करावं लागतं. त्याला आपण एन्डॉर्समेंट म्हणत असतो. काय त्याला आपण एन्डॉर्समेंट म्हणत असतो. परत एकदा डेफिनेशन बघा, इट रेफर्स टू द सायनिंग ऑफ बॅक साईड ऑफ नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट सच एज चेक, बिल ऑफ एक्सचेंज आणि प्रॉमिसरी नोट टू ऑथराइज इट्स ट्रान्सफर. आपण काय करतो, ट्रान्सफर करतो टू अनदर पार्टी बाय एन्डॉर्सिंग इन्स्ट्रुमेंट. द एन्डॉर्सर गिव्ज लिगल परमिशन. आपण काय करतो, साईन करून त्याला एक लिगल परमिशन देतो. कशासाठी, तो जो काही चेक आहे तो निगोशिएट व्हावा, म्हणजे जे काही ठरलेली अमाऊंट आहे, जे काही ट्रान्सफर करायचं आहे ते ट्रान्सफर व्हावं. जे काही आपल्याला जे समोरच्या व्यक्तीला द्यायचं आहे, ट्रान्सफर करायचं चेक म्हणा, नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट, बिल ऑफ एक्सचेंज, ते समोरच्या व्यक्तीला द्यायचं आहे, ते आपण त्याला काय करतो, त्या साईन करून आपण काय करतो, एका प्रकारची परमिशन त्याला देत असतो की तुम्ही काय करा, हा चेक हे काही बिल ऑफ एक्सचेंज म्हणा किंवा प्रॉमिसरी नोट आपल्याला समोरच्या व्यक्तीला द्यायचं आहे, तुम्ही त्याला देऊ शकता. एक काइंड ऑफ परमिशन असते, म्हणून त्याला आपण एन्डॉर्समेंट असं म्हणत असतो. काय एन्डॉर्समेंट म्हणजे काय, ओव्हरऑल जर बघायला गेलं तर एक आपलं जे काही निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्या बॅक साईडला साईन करणं आणि परमिशन देणं की जे काही निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे ते आपण समोरच्या व्यक्तीला किंवा थर्ड पार्टीला ट्रान्सफर करतो आहे, याला आपण एन्डॉर्समेंट म्हणत असतो. ओके, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर एक आहे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड म्हणजे काय, इट इज अ कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट व्हेकल. काय इट इज अ कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट व्हेकल दॅट कलेक्ट अँड पूल मनी फ्रॉम मेंबर ऑफ इन्व्हेस्टर. आता एक म्युच्युअल फंड म्हणजे काय, असा एक पूल आहे किंवा एक व्हेकल आहे, ते काय करते, मार्केटमधून वेगवेगळ्या इन्व्हेस्टरकडून काय करते, पैसा जमा करून घेते. काय करते, पैसा जमा करून घेते आणि इन्व्हेस्ट करते. कशामध्ये, सेम इन इक्विटीज, बॉन्ड्स, गव्हर्नमेंट सिक्युरिटी आणि मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट. आणि ते जमा केलेला पैसा काय करते, सिक्युरिटीजमध्ये म्हणा, बॉन्ड्समध्ये म्हणा, इक्विटीजमध्ये म्हणा किंवा मनी मार्केट इन्स्ट्रुमेंटमध्ये म्हणा, हे काय करते, इन्व्हेस्ट करत असते. म्हणजे इन्व्हेस्टरकडून पैसा कलेक्ट करणं आणि तोच पैसा इक्विटीमध्ये, बॉन्डमध्ये, गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये आणि मनी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं, तर याचा आपण म्युच्युअल फंड म्हणत असतो. तर हे तुम्हाला विचारतील म्युच्युअल फंड म्हणजे काय. त्यानंतर बघा, चेक ट्रंकेशन सिस्टम आहे. चेक ट्रंकेशन सिस्टम इट इज अन ऑनलाईन इमेज. आता तुम्हाला सांगतो मी चेक ट्रंकेशन सिस्टम काय. समजा ही बँक आहे, ही एक दुसरी बँक आहे. आता आपण याच्या अगोदर एक्झाम्पल बघितलं होतं की मी काय केलं, ही SBI आहे आणि ही CBI आहे. मी SBIचा चेक इश्यू केला आणि मला XYZ नावाच्या मित्राला किंवा माणसाला द्यायचा आहे. मग मी इश्यू केला SBIचा चेक, मी इश्यू केला SBIचा चेक, पण मी दिला कोणाला, या XYZ नावाच्या पर्सनला दिला. तो चेक याला दिला, त्याच्यामध्ये मला 50,000 रुपये ट्रान्सफर करायचे होते. ओके, मग हा गेला, ही आपली CBI आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये गेला आणि त्यानं काय केलं, चेक क्लिअरिंगसाठी सेंट्रल बँकमध्ये टाकून दिला. मग सेंट्रल बँक तो चेक क्लिअर करते का, नाही. सेंट्रल बँक काय करते, हा चेक इथून या सेंट्रल बँकमध्ये स्कॅन करते, त्याची ऑनलाईन इमेज कॅप्चर करते आणि ती काय करते, या आपल्या बँकला पाठवते, कुठल्या, SBIला पाठवते. म्हणजे सेंट्रल बँकमध्ये जरी आपण कुठल्याही बँकेचा चेक कुठल्याही बँक थ्रू क्लिअर करू शकतो. म्हणजे कुठल्याही बँकमध्ये सबमिट केला तर ती बँक काय करते, क्लिअर करणं म्हणजे त्या बँकमध्ये क्लिअर आपण म्हणू शकतो की क्लिअर होते. म्हणजे कसा की या बँकमध्ये आपण क्लिअरिंगसाठी पाठवला, मग ती बँक काय करते, स्कॅन करते आणि त्याची ऑनलाईन इमेज एक क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असते त्याला पाठवते आणि आपल्या बँकला पाठवते, प्रेझेंटिंग बँकला, जी काही क्लिअर करणार आहे त्या बँकला, त्याला ऑनलाईन पाठवते. मग याच्या अगोदर काय होतं, समजा मी काय केलं, SBIचा चेक, याच्या अगोदर काय होतं, मी काय केलं, SBIचा चेक इश्यू केला आणि तो XYZ व्यक्तीला पाठवला, तो CBIमध्ये गेला, सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये. आणि मग आता याच्या अगोदर काय करायचं की हा जो चेक आहे हा फिजिकल फॉर्ममध्ये या बँकेतून या बँकेकडे यायचा. म्हणजे गाडीमध्ये म्हणा किंवा कारमध्ये म्हणा किंवा अदर व्हेकल किंवा अदर कुठल्याही माध्यमातून तो फिजिकल फॉर्ममध्ये या बँकपर्यंत पोहोचायचा. पण मग याला खूप जास्त वेळ लागायचा, इथे सिक्युरिटी ब्रीचेस व्हायचे, फ्रॉड म्हणल्यापेक्षा सिक्युरिटी ब्रीच व्हायचा चान्स वाढायचा आणि इथून इथे जायला टाईम लागायचा, थोडासा रिस्की राहायचा आणि टाईम पण जास्त राहायचा, रिस्क पण राहायची आणि टाईम पण जास्त लागायचा त्याच्यामुळं, आणि कॉस्ट पण लागायची, कारण इथपर्यंत पोहोचायला कॉस्ट पण लागायची ना. तर ह्या गोष्टी
कमी झाल्या. आता त्याच्याऐवजी त्यांनी एक चेक ट्रंकेशन सिस्टम आणली. त्याच्याऐवजी ते काय करतात, आता या बँकमध्ये फिजिकल फॉर्ममध्ये न पाठवता इथंच या बँकमध्ये, ज्या बँकमध्ये याच्यासाठी क्लिअरिंगसाठी आला त्या बँकमध्ये त्याला स्कॅन करतात आणि जी काही क्लिअरिंग बँक आहे, प्रेझेंटिंग बँक आहे, त्या बँकला पाठवतात स्कॅन करून इमेज ऑनलाईन, आणि क्लिअरिंग कॉर्पोरेशनला पण त्याची इमेज पाठवतात आणि तो चेक क्लिअर करतात. त्याला आपण चेक ट्रंकेशन सिस्टम असं म्हणत असतो. म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल फॉर्ममध्ये त्या बँकेला तो जो चेक आहे तो पोचवत नाही, तर फिजिकल फॉर्म ऐवजी ते काय करतात, ऑनलाईन इमेज स्कॅन करून ते ऑनलाईन त्या बँकेला पाठवतात क्लिअरिंगसाठी प्रेझेंटिंग बँकला. त्याला आपण चेक ट्रंकेशन सिस्टम असं म्हणत असतो. इट इज अन ऑनलाईन इमेज बेस्ड प्रोसेस दॅट स्टॉप द फिजिकल मुवमेंट ऑफ चेक बाय कॅप्चरिंग देअर इलेक्ट्रॉनिक इमेज आणि MICR डेटा ॲट प्रेझेंटिंग बँक अँड सेंडिंग टू द डिजिटली फास्टर फॉर क्लिअरिंग अँड सेव्हिंग टाईम अँड रिड्युसिंग कॉस्ट अँड इनर सिक्युरिटी. तर ते काय करते, प्रेझेंटिंग बँकला क्लिअर करण्यासाठी पाठवतात डिजिटली. त्याला आपण चेक ट्रंकेशन सिस्टम असं म्हणत असतो. आय होप तुम्हाला समजलं असेल की मला काय म्हणायचं, की फिजिकली पाठवण्याऐवजी ते काय करतात, ऑनलाईन इमेज त्याला स्कॅन करून त्या बँकेला प्रेझेंटिंग बँकला पाठवतात. त्याला आपण चेक ट्रंकेशन सिस्टम असं म्हणत असतो. त्यानंतर आहे बघा NPCI. हे तर सर्वांना माहिती आहे, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. इट इज अ पायोनियर ऑर्गनायझेशन इन द फील्ड ऑफ रिटेल पेमेंट इन इंडिया. काय जे काही रिटेल पेमेंट होतात त्याच्यासाठी एक पायोनियर ऑर्गनायझेशन आहे इंडियामधली. ही लॉन्च बाय RBI अँड इंडियन बँक असोसिएशन इन 2008 मध्ये ही लॉन्च झाली होती. याच्यात 10 प्रमोटर बँक होत्या. प्रायमरीली 10 प्रमोटर बँक होत्या, कोर प्रमोटर. तर त्या 10 प्रमोटर बँकचं नाव आपल्याला घ्यायची गरज नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा की ही एक पायोनियर ऑर्गनायझेशन आहे रिटेल पेमेंटसाठी इंडियामध्ये, आणि ती RBI आणि इंडियन बँक असोसिएशननं 2008 मध्ये तयार केलेली आहे. त्यानंतर बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे काय, इट इज अ रिटर्न ऑर्डर. काय, इट इज अ रिटर्न ऑर्डर यूज प्रायमरीली इन इंटरनॅशनल ट्रेड. इंटरनॅशनल ट्रेडमध्ये आपण हे रिटर्न ऑर्डर यूज करतो प्रायमरीली. दॅट बाइंड्स वन पार्टी टू पे फिक्स सम ऑफ मनी टू अनदर पार्टी. ते काय करते, ऑन डिमांड. म्हणजे एक रिटर्न ऑर्डर आहे जे काय करते इंटरनॅशनलमध्ये आपण ते यूज करून कशामध्ये यूज करतो, तर इंटरनॅशनल ट्रेडमध्ये यूज करतो. ते काय करते, बाइंड करते एका पार्टीला की तुमचं जे काही फिक्स सम आहे ती अनदर पार्टीला पाठवायची आहे. त्याला आपण बिल ऑफ एक्सचेंज असं म्हणत असतो. काय, इट इज अ रिटर्न ऑर्डर यूज प्रायमरीली इन इंटरनॅशनल ट्रेड दॅट बाइंड वन पार्टी टू पे फिक्स सम ऑफ मनी टू अनदर पार्टी. एका पार्टीला बाइंड करते की तुम्हाला पर्टिक्युलर सम ऑफ मनी ही पर्टिक्युलर पार्टीला पाठवायची आहे ऑन डिमांडवर. त्याला बिल ऑफ एक्सचेंज असं म्हणत असतो. ओके. त्यानंतर न्यू बँकिंग मी तुम्हाला सांगितलं की कुठल्याही प्रकारचं फिजिकल एक्झिस्टन्स नसते बँकेचं, फक्त ऑनलाईन कॅरी आउट करतात, व्हर्च्युअली डिजिटली त्यांचे ऑपरेशन कॅरी आउट करत असतात. स्विफ्ट माहिती असेल तुम्हाला, सोसायटी फॉर वर्ल्ड वाईड इंटरबँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन 1973 फाउंड झालं होतं. आणि हे जे आहे तुम्ही बघून घ्या, हे मी काय तुम्हाला सांगत नाही कंट्री कोड काय वगैरे, हे बाकीचं जनरल अवेअरनेसच्या पोर्शनमधला आहे. ओके. तर तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की याचा फुल फॉर्म माहीत असला पाहिजे की इंटरनॅशनल ट्रेडमध्ये जर का आपल्याला ट्रान्झॅक्शन कॅरी आउट करायचे आहे तर त्यासाठी कुठला कोड असतो, तो स्विफ्ट कोड असतो. सोसायटी फॉर वर्ल्ड वाईड इंटरबँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन, आणि ते 1973 फाउंड झाला होता. त्या बाकी हे बेसिक तुम्ही रीड करून घ्या. ओके. त्यानंतर आता हे आहे बघा सेल्फ हेल्प ग्रुप आणि जॉईंट लायबिलिटी ग्रुप. काय सेल्फ हेल्प ग्रुप हे मागच्या वर्षी शिकवलं होतं इंग्लिश लेवलला. मी जेव्हा लेक्चर घेतलं होतं ॲग्रिकल्चरचं तेव्हा शिकवलं होतं. पण तुम्ही बघा याच्यात सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे काय असते आणि जॉईंट लायबिलिटी ग्रुप काय असते. तर मी नॉर्मली थोडं तुम्हाला ओव्हरलुक सांगतो, वरतून सांगतो, हे तुम्हाला स्वतःला करायचं आहे. इट इज अ ग्रुप ऑफ बिलो पॉवर्टी लाईन, किंवा नाही असं नाही कन्सिडर केलं चालते, बिलो पॉवर्टी लाईन असतो मला कंपल्सरी, पण अँड अबव म्हणजे इट इज अ ग्रुप ऑफ बिलो पॉवर्टी लाईन आणि अबव पॉवर्टी लाईन कॅन बी मेंबर ऑफ ग्रुप. म्हणजे हा जनरली ग्रुप जो असतो तो BPLच्या लोकांचा असतो, पण APL वाले लोक पण त्याचा पार्ट होऊ शकतात. हा ग्रुप ऑफ पर्सन म्हणजे एक नॉर्मल ग्रुप असतो. याच्यामध्ये 10 ते 20 मेंबर असतात सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये, आणि मॅक्झिमम 30 मेंबरपर्यंत असू शकतात. मिनिमम 10 ते 20 मेंबर जनरली असतात आणि 30 मेंबरपर्यंत असू शकतात. हा इन्फॉर्मल ग्रुप आहे, 4 ते 10 मेंबरचा असतो. जॉईंट लायबिलिटी ग्रुप मेन ऑब्जेक्टिव्ह जे असते सेल्फ हेल्प ग्रुपचं ते डेव्हलप सेव्हिंग हॅबिट डेव्हलप करणं हे मेन ऑब्जेक्टिव्ह असतं. सोबत याचं जे जॉईंट लायबिलिटीचं आहे ते मेन ऑब्जेक्टिव्ह असतं रेज करणं लोन फ्रॉम बँक अगेन्स्ट म्युच्युअल गॅरंटीच्या अगेन्स्ट बँककडून लोन रेज करणं, याला आपण जॉईंट लायबिलिटी ग्रुपचा मेन ऑब्जेक्टिव्ह म्हणत असतो. म्हणजे तरी म्युच्युअल गॅरंटी म्हणजे काय, समजा या ग्रुपमध्ये 10 मेंबर आहेत प्रत्येकाला, आणि याच्यामध्ये मॅक्झिमम जी अमाऊंट आहे एका मेंबरला 50,000 मिळत असते. 10 मेंबरला 50,000 रुपये घेतले तर टोटल अमाऊंट घेतली 5 लाख. मॅक्झिमम लोन आपण जॉईंट लायबिलिटी ग्रुप थ्रू आपण 5 लाखच घेऊ शकतो, आणि एका मेंबरला मॅक्झिमम 50,000. पण समजा आता याच्यामध्ये 10 मेंबर आहेत, 10 मेंबरपैकी एक मेंबरची डेथ झाली, मग 9 मेंबर जे आहेत, मग ते जे काही 5 लाख असतील
जे काही 5 लाख असतील ते 9 मेंबरमध्ये डिस्ट्रीब्यूट होतील आणि जे काही 5 लाख त्यांनी घेतलेले आहेत त्यांना ते 5 लाख 9 मेंबरला रिपे करायचे आहेत आफ्टर जे काही डेथ झालेली आहे एका मेंबरची त्याच्यानंतर. ओके, तर त्याला म्युच्युअल गॅरंटीच्या अगेन्स्ट आपण लोन घेणं असं म्हणत असतो. द मेन ऑब्जेक्टिव्ह इज टू रेज लोन फ्रॉम बँक अगेन्स्ट म्युच्युअल गॅरंटी. ओके, गॅरंटी म्हणजे म्युच्युअल गॅरंटी काय म्हणतो की बाबा एखादा कस्टमर जर दगावला तर आम्ही बाकीचे ते लोन परतफेड करू, म्हणून त्याला म्युच्युअल गॅरंटीच्या अगेन्स्ट लोन घेणं असं म्हणत असतो जॉईंट लायबिलिटी ग्रुपच्या केसमध्ये. सेल्फ हेल्प ग्रुप हा हेट्रोजेनियस इन नेचर असतात. हेट्रोजेनियस म्हणजे काय की सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये महिला ज्या आहेत जे काही त्या मेंबर आहेत त्यांनी जो काही बँकमधून पैसा उचलला आहे तर ते त्यांचे ते इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिटी कॅरी आउट करू शकतात. म्हणजे जे काही बिझनेस वेगवेगळे बिझनेस करायचे असतील, कोणाला शिवणकाम करायचं असेल, कोणाला शेळीपालन करायचं असेल, कोणाला मेंढीपालन करायचं असेल, कुणाला वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी कॅरी आउट करायची असतील, कोणाला पापडचा उद्योग टाकायचा असेल तर ते त्यांच्या मनानं त्यांना ज्या उद्योगामध्ये आवड आहे किंवा ज्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं ते त्याच्यामध्ये ते इन्व्हेस्ट करून त्यांचा अर्निंग करू शकतात सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये, म्हणून त्याला हेट्रोजिनस नेचर म्हणतात. पण हे ऑलवेज होमोजिनस नेचर असते. म्हणजे एक पर्सननं म्हणलं की नाही मला पापड उद्योग करायचा तर मग बाकीच्यांना पण तेच करावं लागेल. एका पर्सननं म्हणलं मला पालन करायचं तर मग त्याला सर्वांना शेळीपालनच करावं लागेल. ते म्हणून त्याला हेट्रोजिनस म्हणतात आणि याला होमोजिनस म्हणतात जॉईंट लायबिलिटी ग्रुपला, आणि एसएचजीच्या केसमध्ये हेट्रोजिनस म्हणतात. ओके, त्यानंतर ॲक्टिव्हिटीज आर डिपेंड्स ऑन इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट. म्हणजे ते सांगितलं मी तुम्हाला, इंडिव्हिज्युअलला जे करायचं ते करू शकतात, पण याच्यामध्ये तसं नाही, यांना सिमिलर टाईपच्या ॲक्टिव्हिटी ह्या कॅरी आउट करावा लागतात. त्यानंतर याच्यामध्ये रिव्हॉल्विंग फंड प्रोव्हाइड केला जातो, जो की आत्ता पेपरमध्ये क्वेश्चन आला आहे IBPS AFOला, ज्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं आहे. IBPS AFOमध्ये सिलेक्शन झालं आहे. त्याच्यामध्ये हा विचारला होता की SCGमध्ये फंड प्रोव्हाइड करतात त्याला काय नाव, त्याचं नाव काय, त्याला रिव्हॉल्विंग फंड असं म्हणत असतात. काय रिव्हॉल्विंग फंड, आणि आता तो रिव्हॉल्विंग फंड 20,000 ते 30,000 एवढा आहे सध्या. SCGमध्ये जो काही रिव्हॉल्विंग फंड मिळतो त्याची जी अमाऊंट आहे ती सध्या 20,000 ते 30,000 आहे. आणि मॅक्झिमम पर पर्सन फायनान्स 50,000 भेटते जॉईंट लायबिलिटी ग्रुपमध्ये, आणि याच्यामध्ये 5 लाख मिळत असते. आणि हा जो आहे जॉईंट लायबिलिटी ग्रुप 2004मध्ये लॉन्च झाला आणि इम्प्लिमेंट झाला 2006मध्ये. आणि हा नाबार्डचा कन्सेप्ट आहे. कुठला सेल्फ हेल्प ग्रुप हा 1992मध्ये नाबार्डने इंट्रोड्यूस केला होता. ओके, आता तुम्हाला हे बी विचारतील सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये पंचसूत्र सांगा, तर पंचसूत्रामध्ये एक असते रेग्युलर मीटिंग, रेग्युलर सेव्हिंग, रेग्युलर बुक किपिंग, रेग्युलर इंटरनल लेंडिंग आणि रेग्युलर रिपेमेंट. हे 5 जे काय आहेत तर हे पंचसूत्र आहेत. ते पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, तुम्हाला विचारू शकतात, कारण तुम्ही आता RRBमध्ये काम करणार आहात. तर RRBमध्ये जनरली जास्तीत जास्त सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये काम केलं जातं, KCCमध्ये काम केलं जातं. तर त्यामुळे तुम्हाला हे विचारतील काय पंचसूत्रा कुठले आहेत, रेग्युलर मीटिंग, रेग्युलर सेव्हिंग, रेग्युलर बुक किपिंग, रेग्युलर रिपेमेंट आणि रेग्युलर इंटरनल लेंडिंग. तर अशा प्रकारचे हे 5 वेगवेगळे त्याच्यामध्ये पंचसूत्रात आहेत. ओके, आता ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहेत, याच्यामध्येच आपण लास्ट 2 स्लाईड बघूयात आणि लेक्चरला संपूयात. तर ह्या ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट किंवा बाकीचे नॉर्मली तुम्हाला आता कारण की तुम्ही RRBचा इंटरव्ह्यू देत आहेत तर तुम्हाला हे विचारू शकतात की इंडियन ॲग्रिकल्चरमध्ये की काय जे काही करंट चॅलेंजेस आहेत ते इंडियन ॲग्रिकल्चरमध्ये कुठे कुठे चॅलेंजेस आहेत. तर आपण सांगू शकतो क्लायमेट चेंज, वेदर अनसर्टनिटी आहे. सोबत सर्वात मोठा प्रॉब्लेम तुम्ही सांगू शकता सर फ्रॅगमेंटेशन ऑफ लँड, सोबत लँड डिग्रेडेशन, वॉटर स्कॅरसिटी, लो प्रोडक्टिव्हिटी. मग आता वॉटर स्कॅरसिटी आहे तर तुम्हाला विचारतील लॅक ऑफ इरिगेशन सांगितलं समजा तुम्ही, हे जे आहे खाली आहे बघा, लो प्रोडक्टिव्हिटी अँड यील्ड गॅप, हाय इनपुट कॉस्ट, लो रिटर्न, त्यानंतर मार्केट अँड प्राइस इन्स्टॅबिलिटी, लॅक ऑफ क्रेडिट आणि फायनान्शियल सपोर्ट आणि लॅक ऑफ इरिगेशन फॅसिलिटी. मग तुम्ही जर हे प्रॉब्लेम सांगितले तर तुम्हाला याच्यावर क्रॉस क्वेश्चन येऊ शकतात बरं का, या कुठल्याही पॉईंटवर क्रॉस क्वेश्चन येऊ शकतो. तर मग तुम्ही याच्यासाठी तुम्ही काय कराल, फ्रॅगमेंटेशन ऑफ लँड याच्यासाठी काही ऑप्शनच नाही. लँड डिग्रेडेशनसाठी आपण म्हणू शकतो सर आम्ही नॅचरल फार्मिंग, झिरो बजेट नॅचरल फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्मिंग अशा प्रकारचं यूज करायला पाहिजे. जे काही सिंथेटिक फर्टिलायझर आहे, केमिकल फर्टिलायझर ते कमी यूज करून आपण जास्तीत जास्त म्हणजे प्रोडक्शन काढू शकतो. त्यानं काय होईल, लँड डिग्रेडेशन होणार नाही. सोबत जर का खूप जास्त पाऊस येत असेल तर बंडिंग वगैरे जे काही ॲग्रोनॉमिकल मेजर्स आहेत ते आपण याच्यामध्ये यूज करू शकतो. कंटूर बंडिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये यूज करू शकतो. त्यानंतर आपण जे काही काय म्हणतो त्याला या अशा पद्धतीचे मेजर्स तुम्ही याच्यामध्ये लँड डिग्रेडेशनसाठी सांगू शकता. त्यांनी जर म्हणलं तुमच्या इकडे वॉटर स्कॅरसिटी आहे, मग तुम्ही शेतकऱ्याला याच्यासाठी काय सजेशन द्याल, तर तुम्ही सांगू शकता सर आम्ही वॉटर हार्वेस्टिंग सांगू शकतो, वॉटर हार्वेस्टिंग करायला सांगू शकतो. वॉटर सेट म्हणजे त्याला आपण वॉटर सेट म्हणतो, त्याच्यामध्ये आपण काय करतो वॉटर हार्वेस्टिंग करतो किंवा वेगवेगळ्या प्रकारे आपण वॉटर हार्वेस्टिंग करून ते जे काही पाणी आहे रेन वॉटर आहे ते कलेक्ट करून फ्युचरसाठी यूज करू शकतो. हे तुम्ही सांगू शकता. त्यानंतर लो प्रोडक्टिव्हिटी आणि यील्ड गॅप याच्यासाठी आपण तर काही सांगू शकणार नाही ॲज सच. त्यानंतर हाय इनपुट कॉस्ट हे असं याच्यावर तो क्वेश्चन विचारणार नाही. क्रॉस क्वेश्चन तुम्हाला लॅक ऑफ इरिगेशन फॅसिलिटीज किंवा लॅक ऑफ क्रेडिट आणि फायनान्शियल सपोर्ट याच्यावर क्वेश्चन होऊ शकतात. तर मी इंग्लिश करून आणले आहेत, तुम्ही तुमच्या वेळेला थोडंसं ॲड करा याच्यामध्ये कंटेंट, कारण खूप जास्त आपले लेक्चर आणि हेवी लेक्चर होत आहेत. तर मला असं वाटते की मी जेवढे काही लेक्चर प्रोव्हाइड केले तर भरपूर सारं कंटेंट प्रोव्हाइड केला आहे खूप. आणि मला असं वाटते तुमच्यापैकी बरेच स्टुडंट असे पण म्हणत असेल की सर खूप जास्त हेवी होतं आहे. पण हेवी होतं आहे
हे मलाही समजतं हेवी होतं, पण विचारतात, ऑप्शन नाही. ते जेवढं काही इंटरव्ह्यूमध्ये विचारतात मी त्याच जे विचारतात तेच घेऊन आलेलो आहे. हेवी होतं मला माहिती आहे, पण काय आता ती विचारतात त्याला आपण अवॉइड नाही करू शकत, म्हणून मी ते घेऊन आलो तुमच्यासाठी. ओके, तर बघा आता ॲग्रिकल्चर फायनान्स कशा प्रकारचे असतं बघा. क्लासिफिकेशन शॉर्ट टर्म, मीडियम टर्म आणि लॉंग टर्म. जर का 15 मंथसाठी दिलं त्याला शॉर्ट टर्म म्हणतो, 15 मंथ ते 5 इयर दिलं त्याला मीडियम टर्म म्हणतो, आणि 5 इयरपेक्षा जास्त त्याला लॉंग टर्म म्हणतो. आता तुम्हाला एक KCCमध्ये जनरली क्वेश्चन विचारतील, सांगा स्केल ऑफ फायनान्स कसं कॅल्क्युलेट करतात. काय स्केल ऑफ फायनान्स कसं कॅल्क्युलेट करतात हे तुम्ही रीड करू शकता. हे अशा प्रकारे कॅल्क्युलेट करत असतात स्केल ऑफ फायनान्स. हा क्वेश्चन मागच्या वर्षी IBPS AFच्या मेन्समध्ये आला होता, आणि एवढंच आन्सर तिचं होतं. काय असे एवढे मोठे मोठे आन्सर त्याच्यामध्ये होते दिलेले, एवढे मोठे मोठे 4-5 ऑप्शन त्याच्यामध्ये दिलेले होते. तर काही समजत नव्हतं त्याच्यामध्ये काय होतं, कुठला स्केल ऑफ फायनान्स आहे. कारण की हे अमाऊंट जे आहे 10%, 20% 10 केलं, 10 20 केलं, काहीच कळत नव्हतं त्याच्यामध्ये की आन्सर काय एक्झॅक्ट. ओके, तर आता याच्यामध्ये काय म्हणताय की शॉर्ट टर्म लिमिट फॉर फर्स्ट इयर. जेव्हा तुम्हाला KCCमध्ये लोन द्यायचं असेल तर शॉर्ट टर्मसाठी लिमिट किती असते आणि कॅल्क्युलेट कसं करतात फॉर फर्स्ट इयर, फॉर कल्टिवेटिंग सिंगल क्रॉप इन अ इयर इन KCC अकाउंट. तर त्याच्यामध्ये हे पूर्ण दिलेलं आहे अशा प्रकारे. तर मी त्याला शॉर्टमध्ये करून आणलेलं आहे की बघा असं तुम्ही सांगू शकता शॉर्टमध्ये की स्केल ऑफ फायनान्स. तुम्हाला विचारतील स्केल ऑफ फायनान्स हे डिसाईड करून करतं. तर डिसाईड ही डिस्ट्रिक्ट लेवल टेक्निकल कमिटी हे डिसाईड करत असते. काय डिस्ट्रिक्ट लेवल टेक्निकल कमिटी हे स्केल ऑफ फायनान्स डिसाईड करत असते. तर तुम्हाला विचारतील स्केल ऑफ फायनान्स कसं कॅल्क्युलेट करतात. हा मला IBPS POला विचारलं होतं की स्केल ऑफ फायनान्स कसं कॅल्क्युलेट करतात. तर मी असंच सांगितलं सर स्केल ऑफ, त्या अगोदर विचारलं स्केल ऑफ फायनान्स हे डिसाईड करून करते. तर तिथे सांगितलं डिस्ट्रिक्ट लेवल टेक्निकल कमिटी असते. म्हटलं सर ती कॅल्क्युलेट करते, डिसाईड करते. मग म्हणे स्केल ऑफ फायनान्स कसं होते, म्हणजे स्केल ऑफ फायनान्स सांगा. मग सांगितलं सर स्केल ऑफ फायनान्स जे काही क्रॉप आहे क्रॉपसाठी स्केल ऑफ फायनान्स फॉर द क्रॉप इंटू एरिया ऑफ एक्सटेंट ऑफ एरिया कल्टिवेटेड, किती एरिया कल्टिवेट करतो, प्लस 10% टुवर हाऊस होल्ड कन्झम्पशन, प्लस 20% टुवर मेंटेनन्स अँड रिपेअर्स, आणि प्लस क्रॉप इन्शुरन्स. तर मी अशा प्रकारे हे सांगितलं. इन शॉर्टमध्ये तुम्ही अशा प्रकारे सांगू शकता. हे एवढं लक्षात राहणार नाही तुमच्या, म्हणून मी शॉर्टमध्ये इथं तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सांगा. तुम्हाला भरपूर जर ज्यांनी मी सांगतो तुम्हाला, ज्यांनी आपली कंप्लीट बॅच केली तर तुम्हाला सांगतो तुमचे भरपूर असे कन्सेप्ट आहेत जे की तुम्ही कधी तुम्हाला आयुष्यात तुमच्या माहीत नव्हती आणि या बॅचमधून माहीत पडले. तर ते कन्सेप्ट तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये जर आले तुम्हाला भरपूर फायदा होईल, चांगले मार्क्स पडतील. ओके, तर आता हे जे आहे हे आपलं होतं सेकंड लास्ट लेक्चर. आता आपलं एक लास्ट लेक्चर आलं आहे मॉनिटरी पॉलिसी कमिटी. मला कमेंटमध्ये सांगा हे लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड करायचं आहे का. जर असेल तर मी रेकॉर्ड करतो, नसेल तर मी ही PPT किंवा PDF तुम्हाला डायरेक्ट टाकून देतो. कारण मला असं वाटते तुम्ही पण जरा थकल्यासारखे दिसत आहात आता, म्हणून हे जास्त तुम्हाला अजून जास्त थकवण्यात काही अर्थ नाही. तुमचा इंटरव्ह्यू तोंडावर आलेला आहे म्हणून म्हणतोय की तुम्ही सांगा घ्यायचं असेल तर घेऊयात, नसेल तर तुमची इच्छा नसेल तर आपण इथंच थांबूयात. हे लास्ट लेक्चर म्हणून कन्सिडर करून इथेच थांबूयात. पण तुम्ही म्हणसाल, तुम्ही कमेंटमध्ये टाका की घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे. सांगायचं असेल तर मॉनिटरी पॉलिसी कमिटी हे कसं वर्क करतं, इन्फ्लेशन कंट्रोल कसं करतं, याचे जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत ते कसे यूज करतो, टूल्स आपण कसे यूज करून इन्फ्लेशन कंट्रोल डिप्लेशन कंट्रोल कसं करत असतो. ओके, तर हे लेक्चर मी PPT बनवलेली आहे. तर आपण अशा आता म्हणजे पॉसिबल झालं माझ्याकडून, तर मी पॉसिबल होते समजा मी पॉसिबल करणारच आहे. तर हे लेक्चर होतं असतं म्हणजे पॉसिबल करणारच आहे, याला मी रेकॉर्ड करून टाकून देईल. पण तुम्ही तरी तुमची कमेंट सांगा की टाकायचं आहे की नाही. ओके, तर भेटूयात आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय.